प्रश्न क्रमांक 1. सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करण्याचे कार्य साधारणतः कोणामार्फत केले जाते? ए. देशाच्या राजामार्फत. बी. देशाच्या पंतप्रधानामार्फत. सी. लोकांच्या प्रतिनिधिक संस्थेमार्फत. डी. देशाच्या न्यायपालिकामार्फत. योग्य उत्तर सी. लोकांच्या प्रतिनिधिक संस्थेमार्फत. प्रश्न क्रमांक 2. संविधान सभा असा शब्दोल्लेख न करता अशा सभेची मागणी सर्वप्रथम कोणी केली? ए. महात्मा गांधी. बी. जवाहरलाल नेहरू. सी. मानवेंद्रनाथ रॉय. डी. सुभाषचंद्र बोस. योग्य उत्तर ए. महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 3. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? ए. महात्मा गांधी. बी. जवाहरलाल नेहरू. सी. मानवेंद्रनाथ रॉय. डी. सरदार वल्लभभाई पटेल. योग्य उत्तर सी. मानवेंद्रनाथ रॉय. प्रश्न क्रमांक 4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी कधी केली? ए. 1922. बी. 1936. सी. डिसेंबर 1934. डी. 1938. योग्य उत्तर सी. डिसेंबर 1934. प्रश्न क्रमांक 5. डिसेंबर 1934 मध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक कोठे झाली होती, ज्यात संविधान सभेची मागणी करण्यात आली? ए. मुंबई. बी. दिल्ली. सी. पाटणा. डी. कोलकाता. योग्य उत्तर सी. पाटणा. प्रश्न क्रमांक 6. 1938 मध्ये संविधान सभेची मागणी काँग्रेसच्या वतीने कोणी केली? ए. सुभाषचंद्र बोस. बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सी. जवाहरलाल नेहरू. डी. राजेंद्र प्रसाद. योग्य उत्तर सी. जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 7. ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व कोणत्या योजनेत मान्य केले? ए. क्रिप्स योजना 1942. बी. ऑगस्ट ऑफर 1940. सी. कॅबिनेट मिशन प्लॅन 1946. डी. वेव्हेल योजना 1945. योग्य उत्तर बी. ऑगस्ट ऑफर 1940. प्रश्न क्रमांक 8. ऑगस्ट ऑफर कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आली? ए. 1935. बी. 1940. सी. 1942. डी. 1947. योग्य उत्तर बी. 1940. प्रश्न क्रमांक 9. ऑगस्ट ऑफर कोणत्या गव्हर्नर जनरलने आणली होती? ए. लॉर्ड वेव्हेल. बी. सर स्टॅफर्ड क्रिप्स. सी. लॉर्ड माउंटबॅटन. डी. लॉर्ड लिनलिथगो. योग्य उत्तर डी. लॉर्ड लिनलिथगो. प्रश्न क्रमांक 10. भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व कोणत्या योजनेत मान्य करण्यात आले? ए. ऑगस्ट ऑफर 1940. बी. क्रिप्स योजना 1942. सी. कॅबिनेट मिशन प्लॅन 1946. डी. माउंटबॅटन योजना 1947. योग्य उत्तर बी. क्रिप्स योजना 1942. प्रश्न क्रमांक 11. संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद कोणत्या योजनेत करण्यात आली होती? ए. ऑगस्ट ऑफर 1940. बी. क्रिप्स योजना 1942. सी. कॅबिनेट मिशन प्लॅन 1946. डी. माउंटबॅटन योजना 1947. योग्य उत्तर सी. कॅबिनेट मिशन प्लॅन 1946. प्रश्न क्रमांक 12.
कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभेत एकूण किती सदस्य निश्चित करण्यात आले होते? ए 299, बी 385, सी 389, डी 296. योग्य उत्तर सी 389. प्रश्न क्रमांक 13. कॅबिनेट मिशन प्लॅननुसार ब्रिटिश प्रांतांकडून संविधान सभेत किती सदस्य निवडले होते? ए 292, बी 4, सी 93, डी 389. योग्य उत्तर ए 292. प्रश्न क्रमांक 14. चीफ कमिशनरच्या प्रांतांकडून संविधान सभेत किती सदस्य निवडले होते? ए 292, बी 4, सी 93, डी 389. योग्य उत्तर बी 4. प्रश्न क्रमांक 15. भारतीय संस्थानिकांचे किती प्रतिनिधी संविधान सभेत होते? ए 292, बी 4, सी 93, डी 389. योग्य उत्तर सी 93. प्रश्न क्रमांक 16. संविधान सभेच्या सदस्यांची निवड कोणत्या पद्धतीने झाली होती? ए प्रत्यक्ष प्रौढ मतदान, बी अप्रत्यक्षपणे, एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व, सी संस्थानिकांच्या थेट नियुक्तीद्वारे, डी ब्रिटिश सरकारद्वारे निवड. योग्य उत्तर बी अप्रत्यक्षपणे, एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व. प्रश्न क्रमांक 17. संविधान सभेच्या सदस्यांची निवड कोणाद्वारे केली होती? ए ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य, बी 1935च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या प्रांतिक कायदेमंडळांचे सदस्य, सी थेट जनतेद्वारे, डी गव्हर्नर जनरलद्वारे नियुक्त सदस्य. योग्य उत्तर बी 1935च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या प्रांतिक कायदेमंडळांचे सदस्य. प्रश्न क्रमांक 18. कॅबिनेट मिशन प्लॅननुसार साधारणतः किती लोकसंख्येमागे एक सदस्य संविधान सभेत होते? ए 1 लाख, बी 5 लाख, सी 10 लाख, डी 20 लाख. योग्य उत्तर सी 10 लाख. प्रश्न क्रमांक 19. संविधान सभेतील जागा कोणकोणत्या प्रमुख गटांमध्ये विभागण्यात आल्या होत्या? ए हिंदू, मुस्लिम, शीख, बी मुस्लिम, शीख, साधारण, सी ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, डी साधारण, पारसी, अनुसूचित. योग्य उत्तर बी मुस्लिम, शीख, साधारण. प्रश्न क्रमांक 20. जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ब्रिटिश प्रांतांच्या 296 जागांपैकी किती जागा जिंकल्या होत्या? ए 73, बी 208, सी 15, डी 93. योग्य उत्तर बी 208. प्रश्न क्रमांक 21. मुस्लिम लीगने जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये झालेल्या निवडणुकीत किती जागा जिंकल्या? ए 73, बी 208, सी 15, डी 93. योग्य उत्तर ए 73. प्रश्न क्रमांक 22. संविधान सभेच्या संस्थानिकांच्या 93 जागा का भरल्या गेल्या नाहीत? ए निवडणूक झाली नाही, बी संस्थानिकांनी भाग घेण्यास नकार दिला, सी ब्रिटिशांनी रोखले, डी जागा नष्ट झाल्या. योग्य उत्तर बी संस्थानिकांनी भाग घेण्यास नकार दिला. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते दोन प्रमुख नेते संविधान सभेचे सदस्य नव्हते? ए सरदार पटेल आणि राजेंद्र प्रसाद, बी गांधीजी आणि मुहम्मद अली जिना, सी नेहरू आणि श्यामा प्रसाद मुखर्जी, डी बाबासाहेब आंबेडकर आणि मौलाना आझाद.
योग्य उत्तर बी गांधीजी आणि मुहम्मद अली जिना। प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणते समुदाय संविधान सभेत प्रतिनिधित्व प्राप्त करणाऱ्यांमध्ये नव्हते? ए अँग्लो इंडियन, बी अनुसूचित जाती, सी पारशी, डी ब्रिटिश अधिकारी। योग्य उत्तर डी ब्रिटिश अधिकारी। प्रश्न क्रमांक 25 संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? ए 11 डिसेंबर 1946, बी 9 डिसेंबर 1946, सी 13 डिसेंबर 1946, डी 22 जानेवारी 1947। योग्य उत्तर बी 9 डिसेंबर 1946। प्रश्न क्रमांक 26 संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला मुस्लिम लीगचे सदस्य का गैरहजर होते? ए इंग्रजांनी परवानगी दिली नाही, बी त्यांनी राजीनामे दिले, सी त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली, डी त्यांना निमंत्रण नव्हते। योग्य उत्तर सी त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली। प्रश्न क्रमांक 27 संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला किती सदस्य उपस्थित होते? ए 296, बी 389, सी 211, डी 208। योग्य उत्तर सी 211। प्रश्न क्रमांक 28 संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी जवाहरलाल नेहरू, सी सर बी एन राव, डी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। योग्य उत्तर डी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। प्रश्न क्रमांक 29 सच्चिदानंद सिन्हा यांची निवड संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून झाली कारण ए ते अनुभवी राजकारणी होते, बी ते सर्वात ज्येष्ठ सदस्य होते, सी ते घटनातज्ज्ञ होते, डी त्यांची सर्वमान्य नेता म्हणून ओळख होती। योग्य उत्तर बी ते सर्वात ज्येष्ठ सदस्य होते। प्रश्न क्रमांक 30 सच्चिदानंद सिन्हा यांची निवड संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या पद्धतीचे अनुसरण करून झाली? ए अमेरिकेची पद्धत, बी ब्रिटनची पद्धत, सी फ्रान्सची पद्धत, डी कॅनडाची पद्धत। योग्य उत्तर सी फ्रान्सची पद्धत। प्रश्न क्रमांक 31 संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? ए डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी एच सी मुखर्जी। योग्य उत्तर सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 32 संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? ए एच सी मुखर्जी, बी सरदार पटेल, सी मौलाना आझाद, डी सुभाषचंद्र बोस। योग्य उत्तर ए एच सी मुखर्जी। प्रश्न क्रमांक 33 संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? ए जवाहरलाल नेहरू, बी सर बी एन राव, सी डॉक्टर आंबेडकर, डी राजगोपालाचारी। योग्य उत्तर बी सर बी एन राव। प्रश्न क्रमांक 34 उद्देशपत्रिका संविधान सभेत कोणी मांडली? ए डॉक्टर आंबेडकर, बी राजेंद्र प्रसाद, सी सच्चिदानंद सिन्हा, डी जवाहरलाल नेहरू। योग्य उत्तर डी जवाहरलाल नेहरू। प्रश्न क्रमांक 35 उद्देशपत्रिका कधी मांडली गेली? ए 22 डिसेंबर 1946, बी 13 डिसेंबर 1946, सी 15 ऑगस्ट 1947,
डी 26 नोव्हेंबर 1947? योग्य उत्तर बी 13 डिसेंबर 1946. प्रश्न क्रमांक 36. उद्देशपत्रिका कोणत्या मुद्द्यावर आधारित होती? ए. भारतीय स्वतंत्रतेच्या घोषणा. बी. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचा प्रारंभ. सी. भारतीय स्वातंत्र्याच्या अधिकारांची घोषणा. डी. लोकशाही व्यवस्था. योग्य उत्तर बी. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचा प्रारंभ. प्रश्न क्रमांक 37. उद्देशपत्रिका संविधान सभेने कधी स्वीकारली? ए. 9 डिसेंबर 1946. बी. 11 डिसेंबर 1946. सी. 22 जानेवारी 1947. डी. 15 ऑगस्ट 1947. योग्य उत्तर सी. 22 जानेवारी 1947. प्रश्न क्रमांक 38. उद्देशपत्रिका कोठून प्रेरित होती? ए. इंग्लंड. बी. अमेरिका. सी. फ्रान्स. डी. रशिया. योग्य उत्तर बी. अमेरिका. प्रश्न क्रमांक 39. भारतीय राज्यघटनेचा सरनामा प्रिॲम्बल कशावर आधारित आहे? ए. राजेंद्र प्रसाद यांचे भाषण. बी. उद्देशपत्रिका. सी. लॉर्ड माउंटबॅटन यांचे अभिभाषण. डी. भारतीय स्वातंत्र्य कायदा. योग्य उत्तर बी. उद्देशपत्रिका. प्रश्न क्रमांक 40. 3 जून 1947 रोजी कोणती योजना जाहीर करण्यात आली ज्याच्या आधारावर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 तयार झाला? ए. सायमन कमिशन योजना. बी. क्रिप्स योजना. सी. माउंटबॅटन योजना. डी. वेव्हेल योजना. योग्य उत्तर सी. माउंटबॅटन योजना. प्रश्न क्रमांक 41. 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 ला ब्रिटिश राजसत्तेची मान्यता कधी मिळाली? ए. 5 जुलै 1947. बी. 3 जून 1947. सी. 28 एप्रिल 1947. डी. 18 जुलै 1947. योग्य उत्तर डी. 18 जुलै 1947. प्रश्न क्रमांक 42. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार कोणती 2 राष्ट्रे निर्माण करण्यात आली? ए. भारत आणि श्रीलंका. बी. भारत आणि बांगलादेश. सी. भारत आणि पाकिस्तान. डी. भारत आणि म्यानमार. योग्य उत्तर सी. भारत आणि पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 43. माउंटबॅटन योजनेच्या आधी कोणत्या संस्थानिक प्रतिनिधींनी संविधान सभेत प्रवेश केला होता? ए. बडोदा, पटियाला, रेवा, इंदूर. बी. बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर. सी. पटियाला, ग्वालेर, हैदराबाद, कोचीन. डी. बडोदा, जोधपूर, बडोज. योग्य उत्तर बी. बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर. प्रश्न क्रमांक 44. संविधान सभेला पूर्ण सार्वभौमत्व मिळाल्यानंतर तिला कोणता अधिकार प्राप्त झाला? ए. फक्त कायद्यांमध्ये बदल करण्याचा अधिकार. बी. फक्त नवीन कायदे बनवण्याचा अधिकार. सी. आपल्या मर्जीने कोणत्याही प्रकारची घटना तयार करण्याचा अधिकार. डी. ब्रिटिश कायद्यांचे पालन करण्याचा अधिकार. योग्य उत्तर सी. आपल्या मर्जीने कोणत्याही प्रकारची घटना तयार करण्याचा अधिकार. प्रश्न क्रमांक 45. स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मितीच्या वेळी संविधान सभेचे अध्यक्ष कोण असत? ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बी. जी. व्ही. मावळणकर. सी. सच्चिदानंद सिन्हा. डी. जवाहरलाल नेहरू.
योग्य उत्तर ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 46 कायदेमंडळ म्हणून कार्य करताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण असत? ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी जी व्ही मावळणकर, सी सच्चिदानंद सिन्हा, डी सरदार वल्लभभाई पटेल। योग्य उत्तर बी जी व्ही मावळणकर। प्रश्न क्रमांक 47 जी व्ही मावळणकर यांची काय भूमिका होती? ए संविधान सभा अध्यक्ष, बी मसुदा समिती सदस्य, सी तात्पुरते संसद अध्यक्ष स्पीकर, डी राष्ट्रपती। योग्य उत्तर सी तात्पुरते संसद अध्यक्ष स्पीकर। प्रश्न क्रमांक 48 संविधान सभेने तात्पुरती संसद म्हणून कधी कार्य केले? ए 17 नोव्हेंबर 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत, बी 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत, सी 3 जून 1947 ते 5 जुलै 1947 पर्यंत, डी 5 जुलै 1947 ते 18 जुलै 1947 पर्यंत। योग्य उत्तर बी 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत। प्रश्न क्रमांक 49 पाकिस्तानात गेलेल्या क्षेत्रातील मुस्लिम लीगचे सदस्य बाहेर पडल्यानंतर भारताच्या संविधान सभेची सदस्य संख्या किती झाली? ए 389, बी 300, सी 299, डी 289। योग्य उत्तर सी 299। प्रश्न क्रमांक 50 भारताच्या संविधान सभेतील 299 सदस्यांपैकी पूर्वीच्या ब्रिटिश प्रांतांचे किती प्रतिनिधी होते? ए 229, बी 70, सी 55, डी 299। योग्य उत्तर ए 229। प्रश्न क्रमांक 51 संविधान सभेने राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन कधी दिले? ए मे 1949, बी एप्रिल 1947, सी नोव्हेंबर 1947, डी जुलै 1948। योग्य उत्तर ए मे 1949। प्रश्न क्रमांक 52 संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकारला? ए 22 जुलै 1947, बी 26 नोव्हेंबर 1949, सी 15 ऑगस्ट 1947, डी 24 जानेवारी 1950। योग्य उत्तर ए 22 जुलै 1947। प्रश्न क्रमांक 53 भारतीय राष्ट्रध्वज कोणी तयार केला? ए महात्मा गांधी, बी रवींद्रनाथ टागोर, सी पिंगली व्यंकय्या, डी बी आर आंबेडकर। योग्य उत्तर सी पिंगली व्यंकय्या। प्रश्न क्रमांक 54 संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान केव्हा स्वीकारले? ए 26 जानेवारी 1950, बी 24 जानेवारी 1950, सी 15 ऑगस्ट 1947, डी 9 डिसेंबर 1946। योग्य उत्तर बी 24 जानेवारी 1950। प्रश्न क्रमांक 55 संविधान सभेची शेवटची बैठक कोणत्या तारखेला झाली? ए 26 जानेवारी 1950, बी 24 जानेवारी 1950, सी 17 नोव्हेंबर 1949, डी 5 जुलै 1947। योग्य उत्तर बी 24 जानेवारी 1950। प्रश्न क्रमांक 56 24 जानेवारी 1950 रोजी झालेल्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला? ए भारताची राज्यघटना स्वीकारली गेली, बी
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. सी. जानेवारी 26 पासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले. योग्य उत्तर सी. 26 जानेवारी पासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 57. भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? ए. जवाहरलाल नेहरू, बी. वल्लभभाई पटेल, सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य उत्तर सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 58. संविधान सभेने घटना निर्मितीची कामे पूर्ण करण्यासाठी किती प्रमुख समित्यांची निर्मिती केली होती? ए. 5, बी. 7, सी. 8, डी. 10. योग्य उत्तर सी. 8. प्रश्न क्रमांक 59. संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी. जवाहरलाल नेहरू, सी. वल्लभभाई पटेल, डी. डॉक्टर के. एम. मुंशी. योग्य उत्तर बी. जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 60. प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? ए. जवाहरलाल नेहरू, बी. वल्लभभाई पटेल, सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी. डॉक्टर के. एम. मुंशी. योग्य उत्तर बी. वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 61. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? ए. एच. सी. मुखर्जी, बी. जे. बी. कृपलानी, सी. वल्लभभाई पटेल, डी. जवाहरलाल नेहरू. योग्य उत्तर बी. जे. बी. कृपलानी. प्रश्न क्रमांक 62. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? ए. जे. बी. कृपलानी, बी. एच. सी. मुखर्जी, सी. वल्लभभाई पटेल, डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य उत्तर बी. एच. सी. मुखर्जी. प्रश्न क्रमांक 63. कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष कोण होते? ए. जवाहरलाल नेहरू, बी. वल्लभभाई पटेल, सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी. डॉक्टर के. एम. मुंशी. योग्य उत्तर सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 64. राज्यांशी चर्चेसाठी असलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? ए. वल्लभभाई पटेल, बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी. जवाहरलाल नेहरू, डी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. योग्य उत्तर सी. जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 65. सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी. वल्लभभाई पटेल, सी. जवाहरलाल नेहरू, डी. डॉक्टर के. एम. मुंशी. योग्य उत्तर डी. डॉक्टर के. एम. मुंशी. प्रश्न क्रमांक 66. घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना कधी झाली? ए. 29 ऑगस्ट 1947, बी. 22 जुलै 1947, सी. 26 ऑगस्ट 1947, डी. 13 डिसेंबर 1946. योग्य उत्तर ए. 29 ऑगस्ट 1947. प्रश्न क्रमांक 67. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी. जवाहरलाल नेहरू, सी. वल्लभभाई पटेल, डी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. योग्य उत्तर ए.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 68, मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? ए 5, बी 6, सी 7, डी 8। योग्य उत्तर सी 7। प्रश्न क्रमांक 69, मसुदा समितीत एन माधवराव यांची नेमणूक का झाली? ए बी एल मित्तर यांच्या मृत्यूमुळे, बी एल मित्तर यांच्या राजीनाम्यामुळे, सी अध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे, डी सल्लागार म्हणून। योग्य उत्तर बी एल मित्तर यांच्या राजीनाम्यामुळे। प्रश्न क्रमांक 70, मसुदा समितीत टी कृष्णमाचारी यांची नेमणूक का झाली? ए नवीन पद, बी खासदार म्हणून, सी डी पी खेतान यांच्या मृत्यूमुळे, डी सल्लागार म्हणून। योग्य उत्तर सी डी पी खेतान यांच्या मृत्यूमुळे। प्रश्न क्रमांक 71, संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक कोणत्या पद्धतीने करण्यात आली? ए प्रत्यक्ष मतदान, बी अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय मतदान, सी सार्वत्रिक मतदान, डी लोकसभेच्या सदस्यांच्या निवडीद्वारे। योग्य उत्तर डी लोकसभेच्या सदस्यांच्या निवडीद्वारे। प्रश्न क्रमांक 72, मसुदा समितीने भारताच्या घटनेचा पहिला मसुदा कधी प्रकाशित केला? ए ऑक्टोबर 1948, बी फेब्रुवारी 1948, सी 4 नोव्हेंबर 1948, डी 26 नोव्हेंबर 1949। योग्य उत्तर बी फेब्रुवारी 1948। प्रश्न क्रमांक 73, भारतीय संविधानाच्या मसुद्यावरील जनतेच्या सूचनांसाठी किती महिने दिले गेले होते? ए 4 महिने, बी 6 महिने, सी 8 महिने, डी 10 महिने। योग्य उत्तर सी 8 महिने। प्रश्न क्रमांक 74, दुसरा मसुदा संविधान सभेच्या अध्यक्षांना कधी सादर करण्यात आला? ए फेब्रुवारी 1948, बी 4 नोव्हेंबर 1948, सी 24 ऑक्टोबर 1948, डी 26 नोव्हेंबर 1949। योग्य उत्तर सी 24 ऑक्टोबर 1948। प्रश्न क्रमांक 75, डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत कधी मांडला? ए 4 नोव्हेंबर 1948, बी 24 ऑक्टोबर 1948, सी 26 नोव्हेंबर 1949, डी 26 जानेवारी 1950। योग्य उत्तर ए 4 नोव्हेंबर 1948। प्रश्न क्रमांक 76, 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेवर किती सदस्यांनी सह्या केल्या? ए 299, बी 280, सी 284, डी 395। योग्य उत्तर सी 284। प्रश्न क्रमांक 77, 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेल्या मूळ घटनेत किती भाग होते? ए 26, बी 22, सी 395, डी 8। योग्य उत्तर बी 22। प्रश्न क्रमांक 78, 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेल्या मूळ घटनेत किती कलमे होती? ए 8, बी 22, सी 395, डी 166। योग्य उत्तर सी 395। प्रश्न क्रमांक 79,
26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेल्या मूळ घटनेत किती अनुसूची होत्या? ए 22, बी 395, सी 60, डी 8. योग्य उत्तर डी 8. प्रश्न क्रमांक 80. भारताची घटना कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आली? ए 4 नोव्हेंबर 1948, बी 24 ऑक्टोबर 1948, सी 26 नोव्हेंबर 1949, डी 26 जानेवारी 1950. योग्य उत्तर सी 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 81. 26 जानेवारी हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन म्हणून का ओळखला जातो? ए या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक झाली, बी या दिवशी भारताची घटना स्वीकारली गेली, सी डिसेंबर 1929च्या काँग्रेस अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य ठरावानुसार हा दिवस प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा झाला होता. योग्य उत्तर सी डिसेंबर 1929च्या काँग्रेस अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य ठरावानुसार हा दिवस प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा झाला होता. प्रश्न क्रमांक 82. घटनेच्या कोणत्या कलमानुसार काही तरतुदींचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाला? ए कलम 395, बी कलम 26, सी कलम 394, डी कलम 1. योग्य उत्तर सी कलम 394. प्रश्न क्रमांक 83. भारताची घटना तयार करण्यासाठी एकूण किती खर्च आला? ए 60 लाख रुपये, बी 64 लाख रुपये, सी 68 लाख रुपये, डी 70 लाख रुपये. योग्य उत्तर बी 64 लाख रुपये. प्रश्न क्रमांक 84. भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची एकूण किती सत्रे झाली? ए 9, बी 30, सी 11, डी 12. योग्य उत्तर सी 11. प्रश्न क्रमांक 85. भारताच्या घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीने किती दिवस काम केले? ए 166 दिवस, बी 114 दिवस, सी 2 वर्षे, डी 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस. योग्य उत्तर डी 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस. प्रश्न क्रमांक 86. भारतीय संविधान तयार करताना किती देशांच्या घटनांचा विचार करण्यात आला? ए सुमारे 30 देश, बी सुमारे 45 देश, सी सुमारे 60 देश, डी सुमारे 75 देश. योग्य उत्तर सी सुमारे 60 देश. प्रश्न क्रमांक 87. भारतीय संविधानाच्या मसुद्यावरील काम किती दिवस चालले? ए 125 दिवस, बी 166 दिवस, सी 200 दिवस, डी 250 दिवस. योग्य उत्तर बी 166 दिवस. प्रश्न क्रमांक 88. भारतीय संविधानाच्या मसुद्यावर मसुदा समितीने किती दिवस काम केले? ए 95 दिवस, बी 105 दिवस, सी 114 दिवस, डी 125 दिवस. योग्य उत्तर सी 114 दिवस.